मंडळी, यूट्यूब चॅनल मंडळी. चला तर मी आज केळीचं शिकरण बनवत आहे. सकाळी दोन डझन केळी घेतल्या होत्या आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हटलं चला, तर काही पुरणपोळी वगैरे तर काही केली नाही मी, तर म्हटलं चला आपण केळीचं शिकरण बनवून घेऊ. शिकरण बनवतो आज नवीन नवीन काहीतरी. तर हे पहा, मग मी आज तुम्हाला शिकरण बनवून दाखवत आहे बघा. तर हे पहा, मी असे केळी सोलून घेतल्या, हे असे कट करून घेतले. हे केळींचे तुकडे तुकडे थोडेसे असे कट्ट्याच्या बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केले. तर हे पहा, आता मग ह्यामध्ये थोडं दूध घालत आहे मी. आता दुधाचं मिश्रण करते. हे पहा, आता थोडं दूध घालते आणि दूध घालून मिक्सरमधून बनवून घेते. त्याला काढून घेते. त्याची जराशी काजू टाकते. मिक्सरचं भांड घेतलं मी. मिक्सरमध्ये बनवून घेतली. थोडी साखर पण टाकते त्यातमध्ये. थोडी साखर टाकली जराशी गोड लागण्यासाठी. आता व्हिडिओ बनवायला पण नसल्यामुळे मी माझं स्वतःच बनवते बघा. तर हे पहा, मी आता छान असं एकत्र त्याचा जीव मिळवून घेतला मिक्सर मधून. हे पहा, आता त्याच्यामध्ये थोडेसे काजू पण घेते काढून सगळ्या भांड्यामध्ये. थोडेसे काजू आणि बदाम घेते एकत्र करून. थोडे बदाम पण घेतले, काजू बदाम थोडे मिश्रण केलं सगळ्यांचं. छान असं बनवले केळीचं शिकरण. पातेल्यामध्ये काढून घेतलं मी. त्यावरून हे पहा, काजू बदामाचं टाकलं जराशी. तर हे पहा, असं झालंय पहा, बनवलं पहा केळीचं शिकरण. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून सर्वांनी. खूप छान असं बनवलंय आणि खूप टेस्टी पण झालं असेल खायला. तर मी सणासाठी आज हे बनवून घेतलं केळीचं शिकरण. आज म्हटलं काहीतरी नवीन पदार्थ बनवावं म्हणून सनी मी बनवले आहे. पहा, तसे हे केळीचे सालपटे टाकून देते आता ह्याला साईडला.
इथे पहा मी बटाट्याची भाजी पण बनवली. ही पहा अशी सुकी बटाट्याची भाजी बनवली. आणि हे पहा इथे आता पांढरा भात पण बनवून घेतला आहे. तर नक्कीच सांगा. छानपैकी बनवले आता. आणि आता अजून कुरडई पापड बनवायचे राहिलेत बघा माझे.